आजकाल बाजारामध्ये डुप्लिकेट पनीर आले आहे. त्यामुळे खरे पनीर ओळखण्यासाठी घरी पनीर आणल्यावर त्यावर आयोडीनचे काही थेंब टाका. जर पनीर काळे किंवा डार्क चॉकलेटी झाले तर ते पनीर भेसळयुक्त आहे. तर अस्सल पनीरला दुधाची चव येते, तर भेसळयुक्त पनीरला ती चव नसते. त्यामुळे ह्या अशा प्रकारे नक्की आपण चेक करून बघू शकतो आणि खरे आणि डुप्लिकेट पनीर कोणते आहे यात आपल्याला फरक कळेल. अस्सल पनीरला दुधाची चव येते, तर भेसळयुक्त पनीरला ती चव नसते, कारण त्यामध्ये स्टार्च, युरिया, डिटर्जंट पावडर अशा बरेच चुकीच्या गोष्टी आणि घटक मिसळलेले असतात. त्या आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक असतात. त्यामुळे त्याचा आपल्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो आणि त्याने खूप साऱ्या प्रकारचे आजार देखील उद्भवू शकतात. त्यासाठी चेक करून बघा. केळी कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये, त्यामुळे ती खराब होतात. कारण केळी उष्ण वातावरणात उगवते. औषधे कमी थंड पाण्यासोबत घेऊ नका, याने औषधांचा प्रभाव कमी होतो. अशा चुकीच्या गोष्टी केल्याने त्याचा आपल्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. त्यामुळे अशा चुकीच्या गोष्टी अजिबात करू नये. कांद्यामध्ये अँटीऑक्सिडंट व अँटी इन्फ्लेमेटरी खूप असल्याने त्याला चेहऱ्यावर रगडल्यास चेहऱ्यावरील सर्व डाग काही दिवसामध्ये नष्ट होतात. तर चेहऱ्यावर आपण अशा केमिकलयुक्त खूप साऱ्या पावडर्स किंवा पेस्ट लावतो, तर त्याऐवजी घरगुती वस्तूंचा वापर करून आपल्या चेहऱ्याला तजेलदार आणि टवटवीत ठेवा. त्यासाठी घरगुती वस्तूंचा आपल्या किचनमध्ये खूप साऱ्या वस्तू आपल्याला अवेलेबल असतात, तर त्यांचा आपण उपयोग करून आपल्या चेहऱ्याची व आपल्या पूर्ण शरीराची काळजी घेऊ शकतो. तर बाहेरच्या गोष्टी आपल्या पूर्ण वापरामध्ये ठेवण्याऐवजी आपण घरातल्या वस्तूंचा वापर करावा. दुधामधून उकळून पीत राहिल्याने वीर्यामध्ये वृद्धी होते. ज्या व्यक्तींना किडनीचे विकार आहेत किंवा मुतखड्याचा त्रास आहे, तर त्यांनी पपई अजिबात खाऊ नये व ज्या द्विदल बिया आहेत, जसे की हिरवी मिरची, सिमला मिरची व ज्यामध्ये बियांचे प्रमाण जास्त आहे, असे तुम्ही फळं किंवा भाज्या खाण्याचे प्रमाण कमी ठेवावे, कारण अशामुळे किडनीचा आजार वाढू शकतो. रोज झोपताना 4 बदाम खाल्ल्यामुळे चेहऱ्याची त्वचा स्वच्छ आणि चमकदार राहते. रोज सकाळी उठल्यावर 1 चमचा मध खाल्ल्यामुळे स्मरणशक्ती मजबूत होते. आपण मनुका व बदाम आपल्या आहारामध्ये नियमित ठेवावा. ते मुलांच्या आरोग्यासाठी व मोठ्या माणसांच्या आरोग्यासाठी खूप हितकारी असते. रात्रीचा जेवणामध्ये भात हा थोडा कमी प्रमाणामध्येच खावा, कारण जास्त भात खाल्ल्याने पोटामध्ये जडपणा येतो, स्थूलत्व तयार होते आणि रात्री झोप नीट लागत नाही. केस पांढरे पडू नये यासाठी काळ्या तिळाचे सेवन करा व आपण यासाठी तिळाचे तेल आपल्या केसांमध्ये लावले तरी सुद्धा याचा चांगला आपल्याला परिणाम दिसून येतो. त्यासाठी तिळाचे सेवन नियमित करावे, कारण त्याने आपल्या पूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी, हाडं, सांधे व आपले त्वचा, केस यासाठी तीळ खूप उपयोगाचे आहे. म्हणून दररोज 1 चमचा तीळ तरी आपण आपल्या आहारामध्ये तिचा समावेश करायला हवा.
रात्रीच्या जेवणात किंवा सकाळच्या जेवणात जेव्हा भात घेत असतो त्यावेळेला आपण मध्येच पाणी पिल्याने आपली केस गळतीला सुरुवात होते. तसेच आपल्याला कफ व पित्त हे देखील होऊ शकते. रोज सकाळी पोटी एक लसूण पाकळी खाल्ल्याने आपण आपल्या हृदयाचा संबंधित आजार आपले दूर होतील व आपण आपल्या हृदयाची काळजी घेऊ. त्यासाठी रोज सकाळी एक लसूण पाकळी, थोडी पुदिन्याची पाने, कढीपत्त्याची पाने व कोथिंबीर यांचा आपण काढा जरी करून पिलं तरी चालेल. कारण बऱ्याच जणांना लसूण पाकळी ॲज इट इज खाल्ल्या जात नाही, तर आपण तिचा एखाद्या फळासोबत व अशी कोथिंबीर, कढीपत्ता यासोबत आपण सेवन करावे. रोज सकाळी गरम पाण्यामध्ये हळद मिसळून प्यायल्याने आपण बऱ्याच आजारांपासून दूर राहू शकतो. कारण हळद ही खूप गुणकारी आहे. आपल्या घरातील किचनमध्ये हळद आपल्याला इझिली मिळते. हिचा वापर आपण आपल्या जेवणामध्ये, आहारामध्ये रोजच्या जर ठेवला तर खूप सारे आजार हळदीपासून बरे होतात. कारण याच्यामध्ये अँटीऑक्सिडंटचे प्रमाण असते व कॅन्सरसारख्या एवढ्या मोठ्या आजाराला सुद्धा हरवण्याची ताकद हळदीमध्ये आहे. दररोज सकाळी भिजवलेले काळे मनुके व बदाम खाणाऱ्या व्यक्तीला कोणताही आजार होत नाही. त्यामुळे आपण रात्रीच मनुका 4-5 व 4-5 बदाम भिजत घालून ठेवू शकतो व सकाळी त्यातले पाणी निथरून व साल काढून घेऊ शकतो. जर ज्वारीची भाकरी बनवताना मोडत असेल तर पीठ मळण्याच्या वेळेस त्यामध्ये 1 चमचाभर गव्हाचे पीठ घालावे. याने पिठाला चिकटपणा येतो आणि भाकरी मोडत नाही. तर आपण असे केल्याने त्यासोबतच थोडेसे गरम पाणी देखील घालू शकतो. जेव्हा आपण ज्वारीच्या भाकरीचं पीठ मळताना गरम पाणी, गव्हाचे पीठ जर घातले व थोडेसे मीठ घातले तर भाकरी छान येईलच, पण रुचकर सुद्धा लागेल. तर अशा आपण छोटे छोटे उपाय घरगुती करूनच आपले हेल्थ आपल्या शरीराची काळजी आपण स्वतः घ्यायची असते. चेहरा निस्तेज व ड्राय झाला असेल तर आपण आपल्या चेहऱ्यावर गुलाबाच्या पानांची पेस्ट तयार करायची व ती चेहऱ्यावर लावायची. असे केल्याने चेहरा आपला टाईट, चमकदार व तजेलदार बनतो. आपण रोज गुलाब पाण्याने सुद्धा आपल्या चेहऱ्यावर थोडासा शिंकडाव द्यायचा व थोडीशी मालिश करायची. रोज 2 मिनिटे अशी मालिश केल्याने व गुलाब जेल आपल्या चेहऱ्याला लावण्याने चेहरा टवटवीत, चमकदार व गोरा रंग उजळून निघेल. तर यासाठी आपण गुलाबाच्या पाकळ्या घेऊन पाण्यामध्ये भिजत घालायच्या व त्या पाण्याने चेहरा धुतला तरी आपल्याला खूप फरक जाणवेल. युरिन ॲसिडिटीचा त्रास असणाऱ्या रुग्णांनी चुकूनही फुलगोबी खाऊ नये. आयुर्वेदानुसार सकाळी जर लसूण खाली पोटी चघळून खाल्ला तर खूप साऱ्या आजारांपासून मुक्ती मिळते. फुलगोबी खाल्ल्याने आपल्याला युरिक ॲसिड वाढण्याचा व आपला युरिन स्टोन वाढण्याचा सुद्धा धोका असतो. त्यामुळे फुलगोबी खाताना विचारच करावा.
जास्त विचार करते आणि सतत टेन्शन घेते त्याच्या चेहऱ्यावर सुरकुत्या लवकर पडतात. रोज सकाळी कोमट पाणी प्यायल्याने पोट साफ होते, चेहऱ्यावर चमक येते व आपल्याला आपलं शरीर हलकं हलकं झाल्यासारखं वाटतं. कारण गरम पाणी पिल्याने खूप सारे आपले शरीरामध्ये होणाऱ्या व्याधीसुद्धा कमी होतात. आपल्या पोट साफ व्हायला मदत होते, आपल्या तोंडावरचे पिंपल्स पण कमी होतात व सर्दी खोकला असेल तर त्याचे सुद्धा प्रमाण थोडेसे कमी होते. अन्न सारखं गरम केल्याने त्यातील पोषक घटक हे निघून जातात. आपल्या शरीरावर या अन्नाचा काहीही परिणाम होत नाही व त्यामुळे मध्ये असलेले सर्व पोषक घटक निघून गेल्यामुळे त्याचा आपल्या शरीरासाठी काहीही उपयोग होत नाही. त्यासाठी अन्न जास्त वेळेला गरम करून ते घेण्याचा प्रयत्न करू नका. हातावर ऑलिव्ह ऑइल लावल्याने हातावरील त्वचा मऊ राहते. लहान मुलांचे वजन वाढण्यासाठी भोपळा, आंबाडीची बिया यासारख्या बिया आणि बदाम, अक्रोड, काजू, मनुका आणि पिस्ता यासारखे ड्रायफ्रूट्स तसेच मांस, चिकन, मासे, अंडी, दुग्धजन्य पदार्थ, पनीर यासारख्या पदार्थांचा आपण आपल्या आहारामध्ये योग्य प्रमाणामध्ये समावेश करावा. केसांच्या मुळाशी तिळाचे तेल लावण्याने तुमचे केस अजिबात गळणार तर नाहीच, त्याचबरोबर केसांची लांबी देखील झटापट वाढू लागेल. त्यामुळे केसांना तिळाचे तेल आवर्जून लावा. तिळाचे तेल लावण्याने आपले केस देखील काळेभोर होतात व पांढरे झालेले केस हे थोडेसे काळे व्हायला मदत होते. त्यामुळे तिळाचे सेवन आपल्या आहारामध्ये जरी केले तरी चालेल व आपण घरगुती तिळाचे तेल बनवले तरी चालेल व केसांना लावले तरी चालेल.